ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आणि महागड्या क्लासेसपासून दूर राहूनही जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण स्वअभ्यासाच्या जोरावर आडगाव हजारे येथील गणेश भाऊराव वाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षेत महाराष्ट्रातून 29वी रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे श्रेणी 1च्या दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक पदासह राज्यकर निरीक्षक पदासाठी त्यांची पात्रता झाली आहे. गणेश वाघ हे आडगाव हजारे येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहेत. 3 भावंडांमध्ये गणेश हे मोठे आहेत. त्यांचे 8वी पर्यंतचे शिक्षण आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातून त्यांनी 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातून समाजकार्य विषयात पदवी घेतली. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. यापूर्वी MPSC परीक्षेत यश मिळवत त्यांनी 11 फेब्रुवारी 2025 रोजी निकालानंतर 6 ऑक्टोबर 2025 रोजी ITIमध्ये लिपिक म्हणून पदभार स्वीकारला. मात्र श्रेणी 1चे पद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न कायम होते. त्यामुळे नोकरी सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. मे 2026 मध्ये त्यांनी MPSC मुख्य परीक्षा दिली. अखेर 14 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झाला आणि गणेश वाघ यांच्या मेहनतीला यशाची पावती मिळाली. महाराष्ट्रातून 29वी रँक मिळवत त्यांनी आपल्या कुटुंबासह वाशिम जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक श्रेणी 1 आणि राज्यकर निरीक्षक या पदांसाठी ते पात्र ठरले आहेत. गणेश वाघ यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि मार्गदर्शकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मोठ्या शहरात जाऊन महागडे क्लासेस किंवा खाजगी शिकवणी लावणे आवश्यक आहे असा सर्वसाधारण समज असताना गणेश वाघ यांनी त्याला छेद दिला आहे. काका, तुमच्या गावातील आज गणेश वाघ हा राज्यकर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक म्हणून त्याची निवड झाली MPSC मार्फत. काय सांगाल त्याची परिस्थिती? घरचे म्हणजे नाजूक परिस्थिती, एकदम गरिबीतला माणूस आहे, म्हशी वळलेला माणूस आहे तो. एकदम शेळ्या बकऱ्या कुणाच्या कामाला जाऊन सगळे शिक्षण त्याने स्वतःच्या पायावर घेतलेले. त्याचा इतिहास सांगितला तर त्या माणसाचा म्हणजे आज रोजी मजुरी केल्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता त्याने. आज तो माणूस आमच्या आडगावचं एवढं भविष्यात नाव केले, जगात सगळ्या नाव केलं आमच्या आडगावचं. अजून असा माणूस आमच्या इथं शिक्षण घेऊन पदवीधर झालेला नाही आज आतापर्यंत. आज हे गरीब कुटुंबातलं जे गणेश आहे, तो गणेश असा माणूस आहे म्हणजे कोणाही जवळ गेला, कोणाला बोलला नाही, कोणाचं भांडण नाही, तंडण नाही, काहीच नाही. त्याने सुद्धा असं काही केलं. एवढा सामान्य गरीब माणूस असून, कुटुंबातला माणूस असून त्याने स्वतःच्या पायावर हे एवढं पद जे भूषवलं. हे आमच्या आडगावाशी हजारे हे आमच्या इथले सोयरे आहेत ते, तर त्यांना आमच्या आडगावचं नाव रोशन केलं.